गुड आफ्टरनून सगळ्यांना। आज आपण बनवणार आहे पुरी भाजी। त्यासाठी आधी पुरीला पीठ कसं मळायचं ते बघूयात। यासाठी मी जो केकचं प्रीमिक्स आपण ज्याने मोजतो त्या कपने 3 कप गव्हाचं पीठ घेतले। त्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। थोडीशी अर्धा चमचा साखर घातल्याने काय होतं, पुरीला कलर छान येतो। त्यासोबतच घालूया 2 चमचे बारीक रवा, जेणेकरून पुरी जास्त वेळ टम्म फुगलेली राहील, सॉफ्ट पडणार नाही, जास्त तेलकट पण होणार नाही। आता ह्यात गरजेनुसार पाणी ॲड करून पिठाचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा। पुरीला शक्यतो पीठ घट्टच मळून घ्यायचं, जास्त पातळ करायचं नाही। इथं कणिक मळून झालेली आहे। आता ह्याला आपण 15-20 मिनिटं झाकून ठेवूयात। पीठ आपलं छान भिजलंय। आता पुऱ्या लाटून घेऊयात। इथं मी तेल पण गरम करायला ठेवलंय। इथे आपली मोठी चपाती लाटून झाली। तुम्ही एक एक गोळा करून पण पुरी लाटू शकता। मी एकच मोठी लाटली आणि ह्या टोपणाने पुऱ्या पाडून घेणार आहे। इथं पुऱ्या पाडून झाल्यात। पुरी जास्त पातळ लाटायची नाही, या टाईपमध्ये लाटून घ्यायची, जेणेकरून जास्त पातळ नाही जास्त जाड नाही। आता आपण तळून घेऊयात। तेल गरम झालं की पुरी सोडून घ्यायची। पण पुरी भाजताना नेहमी अशी प्रेस करूनच भाजायची, म्हणजे चांगली टम्म फुगली जाते। बघू शकताय तुम्ही पुरी किती फुगली आहे आपली। पुरीला छान आपल्या गोल्डन ब्राऊन रंग आलाय। आता आपण काढून घेऊयात। राहिलेल्या पुऱ्या पण त्या पद्धतीनं तळून घेऊया। छान अशा टम्म फुगलेल्या आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकताय ह्या खूप सॉफ्ट पण झाल्यात।